पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर त्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना काही वेळेला आपण एका विशिष्ट टप्प्यावर जातो, शिखरावर पोहोचतो आणि मग वरती पोहोचल्यानंतर जिथे आपण होतो खाली तिकडचा माणसाला विसर पडतो. काही वेळेला देवाची बाबतीत पण तसंच होते, परमेश्वराचा आपल्याला विस्मरण होते. आणि हा संदेश आजच्या पहिल्या वाचनात यहोशुआ आपल्याला सांगत आहे की आपल्याला परमेश्वराचं विस्मरण होऊ नये. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल एफेसीकरास पाठवलेल्या पत्रात सांगत आहे की जशी परमेश्वरावर आपली निष्ठा असावी तशीच आपली कौटुंबिक निष्ठा देखील आपण जोपासावी. आणि शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर हे सत्य सांगत असताना पेत्र सांगत आहे की प्रभू सार्वकालिक जीवनाचे वचन आपणाजवळ आहे. पेत्राप्रमाणे आपल्या देखील मुखातून प्रभू हा मसीहा काढणारा आहे हे नेहमी प्रकट व्हावं म्हणून आम्ही सर्वांनी विशेष प्रार्थना करतो. त्या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे. नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागतो. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करून आपला सार्वकालिक जीवनाकडे ठेवो.
प्रिय, हे सर्व संबंध प्रिय या बदलत्या काळात शाश्वत आनंद देणाऱ्या मूल्यांची जोपासना करण्यास आम्हाला सहाय्य होते. आम्हामध्ये विचारांचे व भावनेचे ऐक्य निर्माण कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. यहोशुआ या पुस्तकातून घेतलेले वाचन. यहोशुआने इस्रायलच्या सर्व वंशांना शक्यतेने जमवले आणि इस्रायलचे वडील प्रमुख, न्यायाधीश आणि अलंकार यांना बोलावे पाठवले आणि ते देवासमोर हजर झाले. तेव्हा यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला वेळ दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महान नीतीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशाच्या अमोऱ्यांच्या देवाची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करतो. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडते, कारण आमचा देव परमेश्वर त्यानेच आम्हाला आणि आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून दासगृहातून काढून आणले. त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला व ज्या राष्ट्रामधून आम्ही गेलो तेथे तेथे त्यांनी आमचे संरक्षण केले. त्या देशात राहणारा अमोरी वगैरे सर्व लोकांना त्यांनी आमच्याकडून काढून दिले. आम्हीही परमेश्वराची सेवा करतो, कारण तोच आमचा देव आहे. प्रार्थनेचा शब्द आहे प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पहा. मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देतो. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असते. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळते. तीन हे ऐकून हर्ष करते. प्रतिसाद. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आत्मासुद्धा पृथ्वीवर रमू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनवतो. प्रतिसाद. ते धावा करतात, तू ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. परमेश्वर बघणं लोकांच्या साकेतात असते. अनुतप्त मनाच्या लोकांच्या तो उद्धार करतो. प्रतिसाद. नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडतो. त्याची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यामुळे एकही मुलं नाही. प्रतिसाद. दुष्टांची मरण दुष्टाईतच होणार. नीतिमानाचे द्वेष ते कर्ज पावतात. परमेश्वर आपल्या लोकांचा सेवकांचा उद्धार करतात. त्याच्या आश्रय करणारा कोणीही दोष पात्र करत नाही. प्रतिसाद. पौलाचे इफिसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताची भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींमध्ये आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले.
तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करेल तो स्वतःवरच प्रीती करेल. जो कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही तर तो त्याचे पालनपोषण करतो, जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत, म्हणून पुरुष आपल्या आईबाबांना सोडून आपल्या पत्नीला जळून नये आणि ती दोघेला एकदेह होते. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. हा प्रभूचा शब्द आहे. म्हणजे त्याच्या वाचनामुळे निर्माण होणारी आशा ती आम्ही ओळखावी. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण येशूचा उपदेश ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, तुम्ही यामुळे अडखळ टाकाल. मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तिथे तुम्ही त्याला चढताना पाहाल. आत्मा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा आणि जीवन अशी आहे. तरी विश्वास ठेवत नाही असे तुम्हामध्ये कित्येक आहे. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारे कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, ह्याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की त्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यापासून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. यावरून त्याच्या शिष्यापैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे का? सिमोन पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कुणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की देवाचा पवित्र पुरुष आपण आहात. प्रभूचे शुभ वर्तमान. प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे माणसाच्या जीवनात संक्रमण होत असतात, जे घडामोडी घडत असतात. तो माणूस काळातून अगदी शिखरापर्यंत जातो आणि मग काही वेळेला सगळेच नाही अशी परिस्थिती येते की माणसं मी जिथून आलेलो आहे त्या परिस्थितीला विसरतो. मी कुठे होतो आणि आता कुठे आलेलो आहे. आपले पाय मातीचेच असावे आणि ह्यासाठी परमेश्वर आपल्याला नेहमी आठवण करून देतात. अशा वेळेला तो एका समृद्धीवर किंवा संपन्नतेवर पोहोचतो आणि मग आपल्या शेजाऱ्याला विसरतो, आपल्या कुटुंबियाला विसरतो, आपल्या नातेवाईकाला विसरतो, आपल्या देवाला देवाचा त्याला विसर पडतो. आणि अशा वेळेला आजचं पहिलं वाचन यहोशवा हे आपल्याला जाणीव करून देत आहे. यहोशवा हा कोण आहे हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. परमेश्वराने इस्रायलमध्ये
जी गुलामगिरी फारोच्या गुलामगिरी लोकं होती त्यांना वतन भूमीत नेण्यासाठी दुधामधाच्या प्रदेशात नेण्यासाठी मोशेची नियुक्ती केली आणि मोशेला सांगितलं की माझी लोकं गुलामगिरीत आहेत, यांना तू सुखरूप वतन भूमीकडे न्यायचं आहे. आणि मोशेने ते नेतृत्व स्वीकारलं. मोशेला यामध्ये 40 वर्ष गेली. 40 वर्ष हा प्रवास सुरू होता. त्याच प्रवासाला आपण दीर्घ हा प्रवास म्हणतो. आणि हे करत असताना अगदी वतन भूमीत पोहोचायच्या अगोदरच मोशेला मरण आलं. मोशे मृत्यू पावला. परंतु सगळी लोक आता या लोकांचा वाली कोण नाही, नेता कोण नाही. आणि तो परमेश्वराने जो दुसरा नेता नेमला त्याचं नाव यहोशुआ. इंग्रजीमध्ये आपण जॉशुआ म्हणतो. त्या जॉशुआला परमेश्वराने सांगितलं की आता मोशेने इथपर्यंत या लोकांना आणलेला आहे, आता जरा पुढे नेऊ त्यांना वतन भूमीकडे द्यायचा. यहोशुआ त्यांना वतन भूमीत देतो आणि तिथे सगळं संपन्नता सुरू असतानाच त्या लोकांना देवाचा विसर पडतो. ते देवापासून दूर जातात. ते स्वतःचे देव तयार करायला लागतात. मूर्तीपूजक होतात. काही जण स्वतःलाच देव मानायला लागतात. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर यहोशुआ त्या लोकांना एकत्र करत आहे. त्यांना मागची जाणीव तर देत आहे, तुम्ही कुठे होता आणि आता कुठे आला. तुम्ही गुलामगिरीत होता, तुम्ही अडचणीत होता, तुम्ही संकटात होता आणि परमेश्वराने तुम्हाला सुरक्षित स्वतंत्र भूमीत आणलेला आहे. आणि त्याच परमेश्वराला तुम्ही विसरलेले आहात. तुम्ही परमेश्वराची निष्ठा ठेवा, परमेश्वराची विलगत राहा. हा संदेश जो यहोशुआ त्यावेळेला देतो आहे तो आपल्याला आताही कसा लागू पडत आहे. कारण आपल्याला काही वेळेला समजते आपण देवापासून दूर जातो, आपण देवाला गृहीत पकडतो. परमेश्वर आपल्या काळजी घेणार आहे. आपण त्या काही सांगितलेलं त्याप्रमाणे मांजरीच्या पिलाप्रमाणे आहोत, ते माकडीच्या पिलाप्रमाणे आहोत. मांजरीची पिलं ही बिंदास असतात. त्यांना माहिती आहे आमची आई आम्हाला तोंडात पकडून सुरक्षित ठिकाणी नेणार आहे. या घरी त्या घरातून दुसऱ्या घरी, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरी. आणि त्यामुळे पिल्लं जी असतात ती घेतात सुशेगार असतात. ते काही धडपड करत नाही. उलट माकडीची पिलं ही आपल्या आईच्या छातीला घट्ट बिंदून असतात. आणि मग अशा वेळेला ही माकड एका फांदीवर दुसऱ्या फांदीवर जरी झोके घेत असेल तरी त्यांना काहीच होत नाही. त्यांना माहिती आहे आणि आमच्या आईला घट्ट बिंदून आहोत. आपण परमेश्वर जी आपली आई आहे, परमेश्वर आपला माता आहे, त्यांना आपण घट्ट माकडीच्या पिलासारखी बिंदून आहोत की माणसाच्या पिलासारखी सुशेगात आहोत. परमेश्वर आहे तो माझी काळजी घेईल. अशा आपली आपण त्या दोघांपैकी कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आहोत याविषयी आजचं पहिलं वाचन आपल्याला जाणीव करून देत आहे. आजचं दुसरं वाचन संत पॉल इफिसीकरास पाठवलेल्या पत्राच्या सुरुवातीलाच सांगत आहे ख्रिस्ताची भीती बाळगून एकमेकांच्या अधीन असावे. हा संदेश घरातून जास्त करून कौटुंबिक संदेश आहे, पती पत्नी आणि संसारात असलेल्या लोकांसाठी. आणि आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू जेव्हा सुरुवात करतो, योहानाच्या शुभ वर्तमानातला 6वा अध्याय त्याच्या अगोदरचं आपण बघितलं तर गेले 2-3 रविवार प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जीवनाची भाकर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे हे सगळ्यांनाच पचलं नाही, पटलं नाही. काही जण ते सोडून दिलं. ज्यांना पटलं ते तारणाचे लाभार्थी बनले. ज्यांना सोडून दिले ते अर्ध्यावर गेले, ते गुरगुर करत होते, त्यांना हे वचन कठीण वाटलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जे सोडून गेले त्यांच्याकडे न बघता जे 12 जण होते त्यांना सांगत आहे बरेचशी सोडून गेली, तुम्हाला पण जायचं आहे का. आणि त्या 12पैकी पेत्र येशूला सांगतो प्रभूजी तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी राहू कुठे. कारण आम्हाला समजलेलं आहे सार्वकालिक जीवनाची वचनं आपणाजवळ आहे. आपण देखील परमेश्वराच्या वचनाची परमेश्वराला गृहीत न पकडता तोच आमचा एकमेव तारणारा आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि परमेश्वराची आपली निष्ठा आणि बांधिलकी ही अबाधित राहिली पाहिजे. काही वेळेला परिस्थितीप्रमाणे आपण सहज गृहीत पकडतो, चालेल हा रविवार गेला तरी चालेल, पुढचा रविवार गेला तरी चालेल, एक रविवार मिळालेला आहे, आळस करूया, थोडंसं झोपून राहूया, असं करत करत आपण देवाला गृहीत पकडतो. या दिवसात तर हल्ली करोनानंतर तर जास्तच वाटलेलं आहे. शनिवार विकेंडला जोडून शुक्रवार सोमवार जसं आली आपण खूप पिकनिका ठरलेल्या आहेत. पिकनिका जावं, आपण आपल्या कुटुंबात स्वाभाविक आनंद सेलिब्रेट करावा याविषयी हिंमत नाही. हे सगळं करत असताना माझे रविवार किती फुकट जात आहे. माझं संडे ऑब्लिगेशनचं काय आहे. तिसरी आज्ञा आहे की ते सॅबथ होती, रविवार पवित्र पाठ, याविषयी माझे आठवड्यावर आठवडे फुकट जात आहे. जेव्हा
डहाणूला होतो, धनासरीला. डहाणू स्टेशनवरून आमचं चर्च 29 किलोमीटरवर आतमध्ये आहे. आणि रविवारी काही वेळेला मुंबईचे किंवा आपल्या वसईची काही भाजी घ्यायची सकाळीच. फादर आम्ही काल पिकनिक आलेलो, पण आम्हाला हिस्सा नाही मिळाला, तुम्ही आमच्यासाठी जरा हिस्सा कराल का? आणि आम्ही मग कुठे त्यांच्यासाठी हिस्सा करायचो. ही तळमळ आहे का खरंच की माझी हिस्सा जाते रविवारवर रविवार मी मुली पकडतो, देवाला मुली पकडतो, हे चाललेलं आहे, अशी स्थिती आहे का? हे आपण अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला पाचारण करत आहे. कारण इथे एक सुंदर वाक्य आहे, आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. लोडेड स्टेटमेंट आहे की आत्मा हा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. आणि प्रभू पुढे म्हणतोय, मी जी वचने तुम्हाला सांगितलेली आहे की आत्मा आणि जीवन अशी आहे. दोन वेगळे घटक आहेत, आत्मा आणि जीवन. आत्मा आणि देह. आपल्या देहासाठी आपण किती खर्च करतो, किती कष्ट करतो, किती मेहनत करतो, किती वेळ खर्च करतो. आणि आत्म्यासाठी आपण किती वेळ खर्च करतो, किती कष्ट करतो, आपण किती मेहनत करतो. आपलं हॉटेलिंग, आपलं शॉपिंग, हे सगळं देहासाठी आहे. आपण रिट्रीट करत असतो, आपण संडे ऑब्लिगेशन पाळत असतो, तर ते आत्म्यासाठी आहे. आपण आत्म्यासाठी किती आहे, देहासाठी किती आहे, अंतर्मुख होऊन विचार करूया. स्वर्गात पृथ्वी सर्व प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू व गर्भस्थ यांना सार्वकालिक जीवन ख्रिस्तामध्ये जाणे ही शिकवण भाविकांच्या मनावर बसविण्यासाठी पवित्र आत्म्याची विशेष कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करतो. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी देशाचा कारभार पाहताना सामान्य लोकांच्या समस्याकडे विशेष लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात पेत्र प्रभूला उत्तर देतात, प्रभू सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. हेच शब्द प्रत्येक ख्रिस्ती भाविकांची मनावे ख्रिस्त आपला काढणारा ईशाचा प्रकट करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ती श्रद्धेमुळे आज जगात ज्या लोकांवर अन्याय होत आहे अशा लोकांना ख्रिस्ती श्रद्धेत एकनिष्ठ राहण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यासाठी कृपेचा स्पर्श गरीब, आजारी व निराधार लोकांना व्हावा. परगावात, परदेशात व प्रवासात असणाऱ्यांवर प्रभूचा आशीर्वाद असावा. आपल्याला चांगले हवामान व
पुरेसा पावसाची देणगी मिळावी, जगात सर्वत्र शांती असावी, तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर, आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आमच्या श्रद्धेने उडीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ, आम्हाला आशीर्वाद देतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे दयाळू परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण समर्पणामुळे आम्ही तुझी भूक करतो. तुझ्या अमावस्या प्रीतीमुळे तुझ्या ख्रिस्त सभेला शांती व ऐक्य याचे वरदान ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र कृपया सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. तू सर्व चराचराचा निर्माता आहेस. सर्व योगी आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टी त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या सुंदरपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. आणि म्हणून हे प्रभू सर्व दूतगणांबरोबर आम्ही आनंदाने तुझा गौरव मानतो. तिने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर 9 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती बोलली. आपल्या शिष्यांना दिली आहे,
तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना भिडावला. तुम्ही सर्वजण हा घ्या व यामध्ये घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, ते तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. सभा करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर धारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती करतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करतो. जे आमच्याकडे वर्गवैरी पुनरुत्थानाच्या आशेने महान निघालेले आहेत आणि जे तुझ्या दयेवर समोर स्मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ, तुझे ऋषी आणि युगाने युगे त्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. संत वत्सल आणि संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहमानस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताकडे हे सर्व समाधान घ्या. पवित्र आत्म्याच्या घ्या. तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा ओम. प्रभू शिकवलेली प्रार्थना आपण गायनामध्ये घेणार आहोत. येशूच्या शब्दात राखलेला परमपित्याला संबोधणे. आमुच्या स्वर्गास पापात वर्णाम भावेगा पावन सर्व काळ. तव राज्य यावे, तव इच्छा व्हावी, स्वर्गी तैसी व्हावी सर्व काळ. आमुची रोजची आम्हाले भाकर, आचार विचार शुद्ध राहू. प्रमाद आमचा केला जर कोणी, क्षमा त्यास जणी देतो सदा. तसे क्षमादान देवा प्रमादांचे, आमुच्या पापांचे जड करी. मोहापाशी आम्हा न द्यावे पडून, अनिष्टापासून सोड पावे. अनिष्टापासून देता आम्हामुक्ती, जीवनात शांती पसरावी. आमचे नयन वाट पाहतात, अधिक ख्रिस्त देतो. तोवरी आम्हाला पापाची वासना, तुझेच्या दर्शना जाऊ नको. राजन सत्ता वैभव
माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांमध्ये पाहू नकोस, तर तुझ्या क्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जिथे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती बंधन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपाला आम्हाला जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपाला आम्हाला जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपाला आम्हाला शांती. हे पहा परमेश्वराचे कोकरू जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रभू माझ्या जगाकडे आलीस तू माझी योग्यता म्हणजे शब्द मानव.
घेऊया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीराने तुझ्या आरोग्यदायी कृपा शक्तीच्या अभावामध्ये वाढतात. सर्व गोष्टीमध्ये तुला संतुष्ट करण्यासाठी या ख्रिस्त शरीराकडून आमच्या सर्व प्रयत्नात आम्हाला मदत कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आज सामान्य काळातील 21 रविवार आजपासून सिद्धेश्वर गाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद पुढच्या निवडणुकीपासून नाळा गाव परिवारातर्फे सादर केले. तिसरे आणि शेवटचे विवाहपूर्व मानवी शिबिर आज सकाळी 10 वाजता रुपयासोबत पुन्हा मुलींनी त्याची नोंद घ्यावी. उद्या सोमवार 26 ऑगस्ट प्रार्थना प्रबोधन आणि मिसा संध्याकाळी 7:30 वाजता. आपण संत पॉलच्या 13 बोधपत्रांचा सारांश आपल्यापुढे प्रार्थनेच्या वेळी सादर करते. आपण मोठ्या संख्येने या प्रार्थनेसाठी आणि मिसासाठी येण्याचा प्रयत्न करूया. पवित्र मरियेचा नोवेना शुक्रवारी 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6:15 वाजता बाहेर झेंडा फडकवला जाईल आणि त्यानंतर मग 7:30 वाजता मिसाला सुरुवात होईल. नोवेनाच्या सर्व मिसा संध्याकाळी 7:30 वाजताचे भाविकांनी त्यांची नोंद घ्यावी. नोवेनाच्या काळामध्ये सकाळी फक्त एकच मिसा 6:30 वाजताचे प्रभाकरून भाविकांनी त्यांची देखील नोंद घ्यावी. 30 तारखेची उपासना ही संडे स्कूल शिक्षकातर्फे आणि 31 तारखेची उपासना कुंभसेवा समितीतर्फे सादर केली जाईल. नोवेनाच्या काळामध्ये आपण मिशनसाठी काही भेटवस्तू आणत असतो, पण ह्या वर्षी आपण त्या आणणार नाही. तर माऊलीच्या इमेजकडे बॉक्स ठेवलं जाईल. आपण अनेक गोष्टी आणत असतो, कडधान्य, बिस्किट, स्टेशनरी वगैरे. तर आपल्याला जे काही मिशनसाठी द्यायचं असेल तिथे जे बॉक्स ठेवले जातील कृपा करून. तर दिवशी कधी तुम्हाला मनात येईल त्यावेळी आपण त्याच्यामध्ये काही रक्कम टाकावी की जेणेकरून जो आपण दत्तक पाडा घेतलेला आहे त्या पाड्याला आपल्याला मदत करता येईल. आणि मग कृपा करून कोणीही कोणत्याही वस्तू न आणता पैशाच्या रूपामध्ये आपण आपली देणगी त्या बॉक्समध्ये टाकायची आहे. माऊलीच्या सणानिमित्त आणि भाविक देणग्या भाऊसाठी देणग्या देत असतात. कृपया आपल्या सर्व देणग्या चर्च कार्यालयामध्ये आणून द्या. आणि सर्व देणगीदारांची नावं ही सणाच्या दिवशी वाचली जातात. आपल्या मुलामध्ये ऐक्य भावना निर्माण करण्यासाठी आज संध्याकाळी बाल संघटनेतर्फे विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण अवश्य यावं. शिक्षक दिनाच्या आगामी कार्यक्रमासाठी शिक्षक प्रतिनिधी आपल्याकडे नाव नोंदणीसाठी येतील. कृपा करून आपण त्यांना सहकार्य करावे. संत जोसेफ हायस्कूल नंदनकाल येथे कायदेविषयीच्या जनजागृती करण्यासाठी, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी वसई कोर्टातून काही नाटकीश येणार आहेत. आज सकाळी 10 वाजता आपण सर्वांना त्यासाठी देखील आमंत्रण आहे. गेल्या रविवारचे दान 35,650 रुपये झाले. बुधवारचे दान 8,050 आणि स्वर्गवासी लेणी मिसेस अल्मेडा स्मरणार्थ जावई मंडळीतर्फे 2,000 रुपयाची देणगी. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद. आपण वेदीसमोर प्रीत वाक्य लावलेलं आहे संत पॉलच्या शुभ पत्रातून आणि ते आपल्या घरी पाठवलेलं आहे की सुबुद्धी न घेता आपण प्रेमाने जगा म्हणून सुंदरचं वाक्य आहे. एक वाक्य आहे म्हणून आपल्याला बरंच काही वर्षभरामध्ये सांगून जाणार आहे. आपल्या घरी आपण तारपट्टीवरती लावायचं आहे. आपल्या घरी कोणी येतील, आपल्याला येता जाताना दिसेल आणि आपल्यामध्ये अधिक द्वेषाची भावना, सुखाची भावना न होता प्रेमाची भावना निर्माण व्हावी. आणि बघूया की आपल्या घरी जेव्हा पोचतील तेव्हा आजच्या आज ही आपण दरवाजावर ही वाक्य लावायची अशी प्रदर्शन करू. धर्मकामाच्या सुरुवातीला महोत्सवात
निर्मिताने टाकलं. हे सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या धर्मकामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्या समोर उभे राहतो. गेली 50 वर्षे आमचे हे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ म्हणून दिमाखाने उभा आहे. इथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनले आहे. हे प्रभू, 50 वर्षापूर्वी ज्यांनी या चर्चचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अपार मेहनत घेतली, त्यांच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. गेली 5 दशके आमच्या या चर्चमध्ये ज्यांनी सेवाकार्य केले आणि आमची श्रद्धा फुलविली, त्या सर्व धर्मगुरूंच्या, सिस्टरांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रेमळ उदाशी चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रिय मूल श्रद्धावंत यांचे आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्चच्या भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो. आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू. मागील लोकांनी शोध घेतला तसा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा दे. या पृथ्वीतलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा म्हणून आम्हाला हृदयाची दानशुद्धा दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे आणि आमचा आश्रयदाता संत पॉल त्याच्या मध्यस्थीने करतो. आम्ही प्रभू भावनावर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊ. चांगली समाप्त झाली आहे. Amen.